कोल्हापूर जिल्ह्याला आज हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला होता। हा अंदाज खरा ठरवत आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरात पावसाची संततधार सुरू होती। जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता। धरण पाणलोट क्षेत्रात तर धुवांधार पाऊस झाला। यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। आज सायंकाळी 6 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 31 फूट 6 इंच इतकी होती। जिल्ह्यातील 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। राधानगरी तालुक्यातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे 4ही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे भोगावती, दूधगंगा, तुळशी आणि धामणी या तिन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये। राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडलेत। या दरवाजांमधून 6000 क्युसेक्स आणि वीजगृह सांडव्यातून 1500 क्युसेक्स असा एकूण 11500 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। या विसर्गामुळे भोगावती नदीवरील 6 बंधाऱ्यांसह पडळी आणि पिरळ हे 2 पूल पाण्याखाली गेलेत। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आज दिवसभरातील 8 तासांमध्ये 84 मिलीमीटर पाऊस झालाय। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रासाठी हवामान विभागानं उद्या मंगळवारी आणि बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केलाय।